रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपल्या भारतीय वर्षामध्ये गुरुशिष्य परंपरा श्रेष्ठ, अतिशय महान अशी परंपरा आहे. ती परंपरा पूर्वी गुरुकुल म्हणजे गुरु त्या आश्रमाच्या मध्ये असायचे आणि तिथे विद्यार्थी शिकायला जायचे. अगदी राजांचे मुलं, असे श्रीमंत लोक, त्यांचे मुलं, पण तिथे गुरुकुल पद्धतीने शिक्षण असायचं. असं गुरुकुल पद्धतीने शिक्षण देणाऱ्या पूर्वी संस्था होत्या, म्हणजे आश्रम. आश्रमचाच अर्थ असा होतो श्रम, आणि आ उपसर्ग लागला की आश्रम. आंग मर्यादयो हो असं पाणिनी म्हणतो. आ उपसर्ग लागला की मर्यादा दाखवतो, म्हणजे तिथे श्रमापर्यंत काम करायचं. म्हणजे ते बौद्धिक श्रम असतील, शारीरिक श्रम असतील, अशा प्रकारचे पूर्वी आश्रम असायचे. आता तो भाग जवळजवळ गेलेला आहे. आता फी भरा, आश्रमातच काय, पण आपल्या घरी येऊन शिकवणारे गुरु पण आता मिळायला लागले. ट्युशन्स, बस शिकवण्या द्यायचे, पैसे द्यायचे आणि शिकायचं. अशी आत्ता आधुनिक पद्धती आता रूढ झालेली आहे, पण पूर्वी ती पद्धत असायची. असंच गुरुकुलातून 4 वेद शिकून आपल्या घरी आलेला श्वेतकेतू साष्टांग नमस्कार केला पिताश्रींना. पिताश्रीने म्हणजे त्याच्या वडिलाने, अरुणीने त्याचा आदर सत्कार केला आणि त्याला बसवलं. तो जरा शांत झाला आणि मग त्याने विचारलं, म्हणले, का रे श्वेतकेतू, 4 वेद सांगोपांग शिकलास? म्हणले, हो, 4 वेद अगदी सांगोपांग माझं अध्ययन झालेलं आहे. हो का? म्हणले, वा, शाब्बास, वा 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 वा. म्हणले, मग ते 4 वेदाचं सार रूपाने तुला काही सांगता येईल का, की अतिशय महत्त्वाचं आहे आणि हा त्याचं सार आहे, सूत्रबद्ध रूपाने मला तू सांगू शकतील का त्याचं? अरे बापरे, तो थोडासा गोंधळल्यासारखा झाला आणि पुन्हा वडिलांना नमस्कार केला. म्हणले, पिताश्री, आपणच मला त्याचा उपदेश करा, सार रूपाने आपणच सांगा. आणि मग अरुणीने त्याला 4 वेदाचं सार रूपाने जे तत्त्व सांगितलेलं आहे ते ऐका, किती महत्त्वाचं आहे. सगळ्या वेदांचं सार, एका वेदांचं सार, तत्त्वज्ञान काय आहे ते थोड्या शब्दामध्ये महत्त्वपूर्ण, सात्विक आणि तात्विक. मग त्या अरुणीने आपल्या मुलाला सांगितलं, श्वेतकेतूला. तर पहिलं सामवेद, सामचा अर्थ होतो गायन, पण सामवेदाचं सगळं तात्पर्य एकाच वाक्यामध्ये जे आलेलं आहे ते आलेलं आहे तत्त्वमसी. तत्त्वम असी हे 3 पदं आहेत. ते तू आहेस. तत् ब्रह्म त्वमसी, ते ब्रह्म तू आहेस, असा त्या महावाक्याचा अर्थ आहे. नंतर ऋग्वेद, ऋग म्हणजे रोग, ऋग्वेदामध्ये त्याचा उहापोह आहे, पण त्याचं सार म्हणून जे महावाक्य आहे ते आहे प्रज्ञानम ब्रह्म, म्हणजे चैतन्यमय जे ब्रह्म आहे ते महावाक्य त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. 3 नंबरचा जो वेद आहे अथर्ववेद, त्याच्यामध्ये जे महावाक्य सांगितलेलं आहे अयमात्मा ब्रह्म, म्हणजे साक्षी अधिष्ठान रूपाने ते ब्रह्म आहे. आणि यजुर्वेद, यज म्हणजे होम करणे, त्याचा जो उहापोह ज्या वेदामध्ये आहे त्याचं महावाक्य काय आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. हे 4ही महावाक्य म्हणजे महामंत्र वेदाचे त्या अरुणीने आपल्या मुलाला श्वेतकेतूला सार रूपाने सांगितले. आणि मग श्वेतकेतू पुन्हा नमस्कार केला. म्हटले, एवढं सारग्राहीन, एवढं तत्त्व, तेच म्हणले, जे जाणलं असताना सगळं जाणलं जातं, किंवा सगळं शिकल्यानंतर सार रूपाने तेवढंच ते घ्यायचं असतं.
म्हणजे यज्ञात्वा नेह भूयोन्य ज्ञातव्यमवशिष्यते. जे जाणलं असताना बाकीचं काय जाणायचं शिल्लक राहत नाही. असं जे एकमेव अद्वितीयम आहे ते आहे ब्रह्म, ते आहे ब्रह्मज्ञान, ते आहे आत्मज्ञान. म्हणजे ते परोक्ष आणि अपरोक्ष दोन्हीही प्रकारचं ज्ञान जाणून घ्यावं लागतं. त्याच्यासाठी श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन या 4 गोष्टी सद्गुरूकडे जाऊन शिकाव्या लागतात. आणि त्यासाठी सद्गुरूला शरण जावं लागतं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी अनावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. तनुमनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. असं ते ज्ञान जे आहे. मग त्या ज्ञानाचा जो कुरुठा आहे, खजिना आहे, ते गुरुजवळ असतो. आणि त्या ज्ञानाच्या मंदिरात शिरण्यासाठी सांगितलेलं आहे की तद्विधी प्रणिपातेन, गुरुला जाऊन प्रणिपात कर. प्रकर्षेन निपातः प्रणिपातः. साष्टांग दंडवत घाल. दंडवत दंडापरी काही उरी नोरावे. दंड सोडला की धाडक्याने पडतो. तसं साष्टांग प्रणिपात कर. उरसा शिरसा दृष्ट्या मनसा वचसा तथा पद्भ्याम कराभ्याम जानुभ्याम एतद अष्टांग लक्षणम. हे 8 अंग जमिला टेकून जो दंडवत घातला जातो, दंडवत त्या दंडाप्रमाणे जो असतो तो दंडवत असतो. त्याला साष्टांग दंडवत म्हणतात. अष्टांगेण सहितम साष्टांगम. असा दंडवत त्या श्रीगुरूला घालायचं. आणि मग परिप्रश्नेनं त्या गुरुला, गुरुप्रसन्न झाल्यावर त्याला परिप्रश्न विचारायचा. आणि त्याच्यापूर्वी महत्त्वाचं सेवया, सेवा करायची. सेवा तनुमनुजीवी आता जसं सांगितलं ते ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा. तो स्वाधीन करी सुभटा ओळगोणी. भगवान सांगतात अर्जुना, ज्ञानाच्या कुरुठात जर शिरायचं असेल मंदिरात तर तिथे सेवा हा त्याचा दारवंटा आहे. सेवा केल्यानंतरच ते ज्ञानाचं दार खुलं होतं. सेवेने गुरु प्रसन्न होतात. आणि मग ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथ्याना. ते बरोबर ज्ञान, ते तत्वदर्शिनः ज्ञानिनः उपदेक्षन्ति. ते तत्वदर्शी असतात. ते बरोबर तत्व सांगतात आणि त्यानेच आपलं जीवनाचं परमकल्याण होत असतं. असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. असं हे 4 महामंत्र जे आहेत, महावाक्य आहेत वेदांचे, तर हे फार महत्त्वाचे आहेत. आता फार खालीपासून अगदी हरिनामापासून मंत्र दिला राम कृष्ण हरी हा मंत्र आहे वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्मियांचा. की तिथून मग काय 1 अक्षरी आहे, 2 अक्षरी आहे, 3 अक्षरी आहे, षडाक्षरी. हा षडाक्षरी मंत्र आहे. काय 12 अक्षरी आहेत. ओम नमः शिवाय, असे वासुदेवाय, असे वेगवेगळे जे मंत्र आहेत ते वेगवेगळ्या संप्रदायाने रूढ केलेले आहेत. पण सर्वात जे प्रमाणभूत वेद आहेत, अत्युच्च म्हणजे सुप्रीम कोर्ट जसं असतं, त्यातले हे 4 महामंत्र आहेत. आणि हे सर्वोच्च आहेत, महत्त्वाचे आहेत. एक एक मंत्र जर समजून घेतला, तो अर्थ समजला आणि जर माणूस अर्थरूप झाला तर त्याच्या जीवनाचं परम कल्याण होतं. हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.